नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो, ती म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी 3,376 कोटी रुपयाचा पीक विमा या सर्व जिल्ह्यांना मित्रांनो वाटप सुरू होणार आहे। परंतु मित्रांनो, त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला ही माहिती आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे कोणकोणते जिल्हे वगळण्यात आले, त्याचबरोबर कोणकोणते महसूल मंडळ घेण्यात आले, ही संपूर्ण आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। जर आपण मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आपण आपल्या राज्याचा जर विचार केला तर 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा मित्रांनो आपल्याला माहिती खंड पडला होता। याचबरोबर विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत आपल्या 24 जिल्ह्यातील मित्रांनो शेतकऱ्यांना 52 लाख शेतकऱ्यांना 2,216 कोटी इतका निधी मित्रांनो मंजूर करण्यात आला होता आणि त्याप्रमाणे काही प्रमाणात वाटपसुद्धा मित्रांनो झाला आहे। जर आपण आतापर्यंत जर विचार केला मित्रांनो, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात 1,960 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो। परंतु मित्रांनो, तरीसुद्धा अजून बरेचसा निधी हा वितरित करण्यात आलेला नाही। जर आपण त्याचा आकडा जर बघितला तर 634 कोटी रुपयाचा निधी अजूनसुद्धा वितरण होण्यास मित्रांनो सुरुवात झालेली नव्हती। परंतु मित्रांनो, आता ती सुद्धा सुरुवात झालेली आहे। जर आपण 24 जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनाचा जर विचार केला मित्रांनो, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला असं समजतं की नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना आता 75% पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर मित्रांनो अधिसूचनासुद्धा काढण्यात आलेली आहे। ही आपल्याला माहिती आहे, अधिसूचना जिल्हा प्रशासन काढतं, तर त्यांनी आता राहिलेल्या शेतकऱ्यांना 75% पीक विमा देण्यासाठी अधिसूचना या कंपन्यांना आता पाठवलेल्या आहे मित्रांनो। जर मित्रांनो आपण पुढे विचार केला तर त्याच विरोधात काही कंपन्यांनी हे मान्य केलं, परंतु काही कंपन्यांनी मान्य केलं नाही। मग त्या कंपन्यांनी केलं काय, तर आपण ते बघितलं तर त्याच्या विरोधात काही कंपन्या जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर मित्रांनो अपीलसुद्धा केली। परंतु मित्रांनो, ती अपील आता त्या प्रशासनाने फेटाळून लावण्यात आलेली आहे। काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे सुद्धा अपील केलेली होती, परंतु त्यांच्यातसुद्धा तिथेसुद्धा मित्रांनो त्यांच्या अपीलचा काही विचार करण्यात आलेला नाही। राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्तीच्या सहाय्याने मित्रांनो 21 दिवसाच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून जे नियम सांगितलेले मित्रांनो त्याला अनुसरून जे तज्ज्ञ लोक असतात त्यांनी असे सांगितले आहे की विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांसमोर सिद्ध मित्रांनो त्यांनी करून दाखवलं। त्यामुळे आता विमा कंपन्यांना पीक विमा देण्यास आता मित्रांनो भाग पाडणार आहे। परंतु मित्रांनो, आता आपण जर म्हणू मग भाग पाडणार आहेत, काही ठिकाणी अजून मिळालं नाही। परंतु मित्रांनो, काही विमा कंपन्यांनी अपील अद्याप स्वीकारलेली नाही। त्यातील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत मित्रांनो जर का न्यायालयाने मंजूर करून पाठवलं तर मग यांना शिल्लक रक्कम ही शेतकऱ्यांना द्यावी लागणार। तर त्या निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत मित्रांनो खूप सारी मोठी वाढ होणार आहे, असे आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आधी स्पष्ट केलेले आहे मित्रांनो। वेगवेगळ्या जिल्ह्यातील काय शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी विमा कंपन्या मिळाल्याने मित्रांनो पहिलेच शेतकरी नाराज होते। ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम 1,000पेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल व याबाबत कार्यवाही मित्रांनो सविस्तर सुरू आहे, असे आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आधीच स्पष्ट केलेले आहे। जर आपण पुढे विचार केला मित्रांनो, तर आता आपण बघू शकतो या विमा कंपन्यांसंदर्भात कोणकोणत्या नेत्यांनी आवाज उठवला किंवा कोणी आवाज उठवला। तर पीक विमा कंपनी संदर्भात तर पीक विमा मिळणार आहे त्या संदर्भात विधान परिषदेमध्ये आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार राम शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार शशिकांत शिंदे, याचबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याही सुद्धा मित्रांनो यावर प्रश्न विचारले।